तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती. तर दिव्यांगांसाठी नवीन योजना नोंदणी ही आता सुरू झालेली आहे आणि ही नोंदणी त्यांना एकदाच करून 17 विविध योजनांचा लाभ हा घेता येणार आहे. तर आज आपण पाहणार आहोत हे योजनेचं पोर्टल कोणतं आहे, एकदाच नोंदणी दिव्यांगांना कुठून करायची आहे व त्याचबरोबर या पोर्टलवर ज्या 17 योजना आहेत त्या कोणकोणत्या आहेत याविषयीची माहिती. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता यावरती एकदाच नोंदणी करण्यासाठीचं पोर्टल हे आहे. या पोर्टलवर येण्यासाठी तुम्हाला दिव्यांग सहाय्य पोर्टल डॉट महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट गुगलवरती सर्च करून तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. ही वेबसाईट आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहोत. तेथे क्लिक करून तुम्ही देखील या वेबसाईटवर येऊ शकता. या वेबसाईटवर आल्याच्या नंतर अशा काही प्रकारचा इंटरफेस या वेबसाईटचा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता येथे हा कॉर्नर तुम्हाला पाहायला मिळेल, नोंदणी दिव्यांग व्यक्तींसाठी एकदाच नोंदणी. यावरती क्लिक करून जर तुमच्याकडे UDID कार्ड असेल तर तो नंबर टाकून तुम्ही यावरती तुमची नोंदणी करू शकता आणि विविध 17 योजनांचा लाभ हा तुम्ही घेऊ शकता. यामध्ये एक नोंद देखील देण्यात आलेली आहे. नोंदणीकृत वापरकर्ते दिव्यांग नागरिकांसाठीच्या कल्याणकारी योजनांसाठी अर्ज करू शकता. म्हणजे ज्यांच्याकडे UDID कार्ड असेल तेच, ज्यांचं दिव्यांगत्व असेल तेच यासाठी अर्ज करू शकता. तर आता आपण पाहूया या पोर्टलवरती असणाऱ्या 17 दिव्यांगांसाठी विविध योजना ह्या कोणत्या आहेत याविषयीची माहिती. त्यासाठी आपल्याला या 3 रेषावरती क्लिक करून शासकीय योजना यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे आपल्याला आता या पोर्टलवर उपलब्ध असणाऱ्या आणि आपल्याला एकदा नोंदणी केल्याच्या नंतर अर्ज करता येणाऱ्या विविध 17 योजना यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना ही एक योजना आहे आणि यामध्ये रहिवासीचा पुरावा हा महत्त्वाचा आहे, ते तुम्हाला येथेच देण्यात आलेला आहे. त्यानंतर आता आपण पुढील योजना पाहूया. यामध्ये आहे दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य शालांत परीक्षेनंतर मिळणारी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती. यामध्ये दिव्यांग मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे या योजनेचं हे उद्देश यामध्ये असणार आहे आणि यामध्ये रहिवासाचा पुरावा हा देखील महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे हा येथे हायलाईट केलेला आहे. त्यानंतर आता आपण पुढील योजना पाहूया की ज्यामध्ये असणार आहे गुणवत्ता पुरस्कार. ही देखील एक योजना यामध्ये राबवण्यात येते. यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत राज्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणारा जो काही विद्यार्थी असेल त्याला गुणवत्ता पुरस्कार देऊन या योजनेअंतर्गत जे काही पुरस्कृत करण्यात येत आहे आणि यामध्ये जो लाभ मिळतो तो लाभ मिळतो 1000 रुपयापर्यंतचा लाभ हा या योजनेअंतर्गत त्या लाभार्थ्याला दिला जातो. त्यानंतर पुढील योजना, त्यामध्ये पुढील योजना असणार आहे दिव्यांग व्यक्तींसाठी साधने आणि उपकरणांसाठी आर्थिक सहाय्य आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता जी नेटवर्क आहे म्हणजेच जे काही मिळणारा लाभ आहे तो 0.24 लाख उत्पन्न यामध्ये तुम्ही पाहू शकता. या लाभामध्ये एक पात्रता आहे, त्यामध्ये तुमचं उत्पन्न किती असायला हवं याची देखील माहिती आहे आणि त्यानंतर रहिवासीचा पुरावा हे देखील एक महत्त्वाची टीप म्हणजे महत्त्वाची जी काही हायलाईट केलेलं आहे ते देखील यामध्ये देण्यात आलेलं आहे. आणि जर आपण ही जे 17 योजना पाहत आहोत या 17 योजनांमधील जर तुम्हाला याचा जो लाभ आहे हा लाभ किती आहे हा देखील पाहायचा असेल तर याच्यावरती देखील आपण पुढील अपडेट ही देणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक करा, म्हणजे या योजनेसंबंधीच्या व इतरही योजनेसंबंधीच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. त्यानंतर तुम्ही पाहू शकता त्यानंतर पुढील योजना आहे दिव्यांगांसाठी राज्य पुरस्कार योजना. यामध्ये दरवर्षी राज्य शासनाकडून सर्वोत्कृष्ट दिव्यांग कर्मचारी किंवा नियुक्ता किंवा रोजगार सेवा संस्था यामधील असलेला कर्मचारी यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो आणि यासाठी रहिवासीचा पुरावा हा तुमच्याकडे महत्त्वाचा आहे. त्यानंतर प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्रीसाठी आर्थिक सहाय्य यामध्ये लाभ हा दिला जातो. 15,000 रुपयापर्यंतचा लाभ हा या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळतो. त्यानंतर पुढील पेज आपण येथून पाहूया. त्यामध्ये त्यानंतर योजना पाहू शकता दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य. यामध्ये प्रकल्पाच्या खर्चाची मर्यादा ही 1.5 लाखापासून ते त्यापैकी 20% रक्कम अनुदान स्वरूपात व आवर्ती त्यापुढे देखील माहिती आहे, पण ती सखोल माहिती आहे, पण येथे वर देण्यात आलेली आहे की लाभ हा 30,000पर्यंत लाभार्थ्याला दिला जातो. त्यानंतर दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षेअंतर्गत विवाह प्रोत्साहन योजना ही देखील राबवण्यात येते.
या देखील योजनेसाठी तुम्ही अर्ज हा करू शकता. त्यानंतर मोदी आवास घरकुल योजना इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी ही देखील एक योजना यामध्ये राबवण्यात येते. त्यानंतर रमाई आवास योजना अनुसूचित जातीतील जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी देखील ही योजना आहे आणि या योजनेचा देखील फॉर्म तुम्ही एकदाच नोंदणी करून भरू शकता. त्यानंतर पुढील योजना शबरी आदिवासी घरकुल योजना, या योजनेचा देखील लाभ तुम्ही भरू शकता व त्याचबरोबर विशेष सहाय्य योजना या देखील योजनेचा समावेश यामध्ये आहे आणि त्यामध्ये लाभ हा 2,500 रुपयापर्यंत दिला जातो. त्यानंतर पुढील एक पेज आहे त्यामध्ये देखील कोणकोणत्या योजना आहेत त्याची देखील माहिती ही आपण इथून घेऊया. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना शहरी ही देखील योजना उपलब्ध आहे पण शहरी भागातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेअंतर्गत देखील तुम्ही अर्ज या पोर्टलवरून करू शकता. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे पुढील योजना आहेत प्रमाणरूप दिव्यांगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती ही देखील एक योजना यामध्ये आहे आणि यामध्ये वार्षिक उत्पन्न हे 8 लाख उत्पन्न अशा काही प्रकारची हायलाईट इथे आहे. विशेष जी काही तपशील आहे ती देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. पण सध्या आपण असणाऱ्या 17 योजनांचा परिचय हा येथे यामध्ये पाहत आहोत. त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती ही देखील योजना यामध्ये आहे. त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती केंद्र ही देखील एक योजना या पोर्टलवरती उपलब्ध आहे. तर आत्ताच आपण या पोर्टलवरती असलेल्या एकूण योजना यामध्ये पाहिलेल्या आहेत. तर यामध्ये अशा काही प्रकारच्या 17 योजना आहेत की ज्यांचा समावेश यामध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे. आणि जर तुमच्याकडे UDID कार्ड असेल, नंबर असेल तर तुम्ही याच्यावरती क्लिक करून यावरती तुम्ही पाहू शकता एक पॉपअप आहे, होय माझ्याकडे UDID आहे. यावरती क्लिक करून तुम्ही यावरती तुमचा UDID नंबर टाकून तुमची डेट टाकून OTP मागून नोंदणीकृत नंबरवरती OTP मागून तुम्ही यामध्ये तुमची नोंदणी ही पूर्ण करू शकता आणि आत्ताच आपण पाहिलेल्या माहितीनुसार असलेल्या 17 योजनांचा लाभ हा तुम्ही 17 योजनांचा अर्ज हा तुम्ही याच पोर्टलवरून भरू शकता. तर ही होती यासंबंधीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.